नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज आपण चना कोळीवडा बनवणार आहोत छोल्यापासून। तर चला तर हे बघूया कसं बनवणार आहे मी। हे छोले रात्रभर भिजून घ्यायचे आणि ह्याला 2 ते 3 शिट्ट्या लावून कुकर मधून आपल्याला शिजवून घ्यायचं। यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय आणि मी तुम्हाला दाखवलं एकदम नरम असे शिजले पाहिजेत। यात आपण 2 अख्खी गड्डी लसूण असतात ना, ते साल्ट्या सोबतच आपण त्यात ऍड करणार आहोत। आलं लसूण पेस्ट 2 चमचे, हळद, जिरे पूड, तिखट हे तुमच्या चवीनुसार आहे। मला थोडं झणझणीत हवंय म्हणून मी थोडं जास्त वापर करू शकते। तुम्ही हवं असल्यास मिरचीचा कूटही घालू शकता। यात आपण कांदा लसूण मसाला ऍड करूया। 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ ऍड करूया आणि 2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर ऍड करून घ्यायचं। या दोन्ही पदार्थामुळे काय होईल, मस्त कुरकुरीतपणा होईल आणि आपला चना कोळीवाडा अगदी क्रिस्पी असा बनणार आहे। तर हे सर्व ऍड करून झाल्यावर आता आपल्याला यात जिरे पावडर ऍड करायचंय। हे सर्व थोडंसं 1 चमचा 1.5 चमचा वापरायचं आहे। मीठ हे आपल्या चवीनुसार आपल्याला ऍड करायचं आहे आणि हलकं पाणी ऍड करून आपल्या ह्याला जसं भजीला पेस्ट बनवतो ना, त्याप्रमाणे आपल्याला थोडं बनवून घ्यायचंय। जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी ऍड करून आपल्याला करायचं। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेही तुम्ही करू शकता। आता हे सर्व एकजीव झाल्यावर असे दिसून येईल। आता तेल कडकडीत गरम करायचं आणि मीडियम फ्लेमवर ह्याला क्रिस्पी होईस्तोवर तळून घ्यायचंय। असं हे चने कोळीवाडा तुमचं रेडी आहे। यात तळलेल्या मिरच्या घाला, कढीपत्ता घाला आणि ह्याला स्टोअर करून ठेवू शकता। तर नक्की बनवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब